नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र राठोड स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूस डायरी. हे आहेत बेंजामिन नेतन्याहू, जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धाबद्दल आपण बरीच माहिती घेतलेली आहे. या इस्रायलचा जर आपण थोडासा विचार केला तर इस्रायलमध्ये आता या घडीला किती यहुदी आहेत किंवा जगभरात किती आहेत. इस्रायलमध्ये जे 98 लाख पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, त्यापैकी 78% यहुदी आहेत किंवा ज्यू आहेत. 78% म्हणजे किती? म्हणजे जवळजवळ 70 ते 80 लाख दरम्यान त्या ठिकाणी इस्रायलमध्ये यहुदी आहेत. म्हणजे जगामध्ये आपण जर विचार केला तर एवढं ह्या यहुदी लोक जे आहेत त्यांना एवढा का मान सन्मान दिला जातो. हे आहेत आपल्या अमेरिकेचे किंवा USA प्रेसिडेंट जो बायडन. आता सध्या आपल्याला माहिती आहे की युद्ध चालू असताना आत्ता ते कुठे पोहोचलेले आहेत? इस्रायलला पोहोचलेले आहेत. या ठिकाणी जर आपण विचार केला, मी आता तुम्हाला सांगितलं की इस्रायलमध्ये किती लोक आहेत आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये जवळजवळ 57 लाख एवढे ज्यू लोक राहतात. मग ही ज्यू लोकांसाठी ही जो बायडनची ही सगळी धावपळ असते. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे युद्ध सुरू होऊन काही दिवसच झालेले आहेत, लगेच हे जो बायडन कुठे पोहोचले? तिथे इस्रायलला पोहोचलेले आहेत. ह्याच्या अगोदर रशिया आणि युक्रेनमध्ये एवढं जबरदस्त युद्ध चालू असताना हे जो बायडन कधी तिथे पोहोचले नाही. तर वर्षभराच्या नंतर ते त्या युक्रेन या ठिकाणी, अख्खं युक्रेन जळून गेलं तरी पण ह्या जो बायडनला तिथे पोहोचता आलं नाही. मग याच्या मागचं कारण काय? काहीतरी गुपित हे नक्कीच असलं पाहिजे, त्याशिवाय हे धावपळ होणार. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये जवळजवळ 57 लाख लोक अमेरिकेमध्ये राहतात, जे ज्यू आहेत किंवा यहुदी आहेत. त्यामधले 1.7 ट्रिलियन, भारताची जर इकॉनॉमी टोटल आपण बघितले 3.5 ट्रिलियन आहे. त्यापैकी अमेरिकेत असलेले जे 57 लाख लोक आहेत त्यातल्या काही लोकांकडे 1.7 ट्रिलियन एवढी इकॉनॉमी, म्हणजे एवढा पैसा आहे. कुठल्या? जे अमेरिकेमध्ये राहतात ते यहुदी. 267 बिलियनियर आहेत, ते यहुदी आहेत, अमेरिकेमध्ये राहतात. त्यांच्याकडे 1.7 ट्रिलियन एवढा पैसा आहे. त्यामुळं हे जो बायडन आहेत ते नेहमी त्यांच्यासाठी धावपळ करत असतात. त्यासाठी ते नेहमी इस्रायल म्हणजे यहुदीच्या सपोर्टमध्ये नेहमीच तयार. आपण पुढे फोर्ब्सची यादी बघूया. फोर्ब्स म्हणजे अशी एक हे आहे ज्यामधून आपल्याला जगातील श्रीमंत लोकांची माहिती मिळते. यामध्ये बऱ्याचशा भारतीयांची नावंसुद्धा आपण वाचत असतो किंवा आपण त्यांची माहिती घेत असतो. अनेक भारतीय यामध्ये असतात, जे इंडियन असतात. यामध्ये सगळे टाटा, बिर्ला, अंबानी, अडानी या सगळ्यांना जर घेतलं तर 799 बिलियन एवढीच संपत्ती या सगळ्या फोर्ब्सच्या यादीनुसार आहे. तर या फक्त 267 लोकांकडे किती आहे? 1.7 ट्रिलियन, जे अमेरिकेमध्ये राहतात. तर याच लोकांना वाचवण्यासाठी हे जो बायडन अतिशय कसोशीने प्रयत्न करताना आपल्याला दिसतं. तर आता आपण या पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहेत की काय हे इंडिया टुडेचं हे स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. तर यामध्ये आपण पुढची जी लोकं आहेत, जी यहुदी आहेत, त्यांची माहिती घेणार आहोत. तर त्यांची फोटोसहित आपण माहिती बघूया. काही टॉप ज्यू लोकं आहेत त्याची आपण माहिती या ठिकाणी बघतोय. हे आहेत लॅरी एलिसन. लॅरी एलिसन इज अन अमेरिकन बिझनेसमॅन. हे कोण आहे? बिझनेसमॅन अँड एंटरप्रेन्योर. ओरॅकलचे हे मालक आहेत. आता हे आहेत 2 नंबरला लॅरी पेज. यांचं नाव तुम्ही नेहमी ऐकलं असेल. लॅरी पेज हे को फाउंडर आहेत. कशाचे? गुगलचे. याच्यानंतर त्यांचा अजून एक को फाउंडर आहे, हे आहेत सर्गेय ब्रिन, अनदर अमेरिकन बिझनेसमॅन बेस्ट नोन फॉर को फाउंडिंग गुगल विथ लॅरी पेज. लॅरी पेज आणि सर्गेय ब्रिन यांचं नाव आपण नेहमी ऐकलं आहे. हे सुद्धा यहुदी आहेत. त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया कोण आहे. आता हे बघा, स्टीव्ह बाल्मर. हे एक बिझनेसमॅन आहेत आणि हे सगळ्यात जास्त काळ मायक्रोसॉफ्टचे CEO राहिले. जवळजवळ 14 वर्षे ते मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. आपण मायक्रोसॉफ्ट म्हणलं की बिल गेट्सचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, पण सगळ्यात पैसा जर कोणाचा जास्त यामध्ये लागलेला असेल तर स्टीव्ह बाल्मरचा आहे. हे स्टीव्ह बाल्मरसुद्धा एक यहुदी आहेत. ते अमेरिकेमध्येच राहतात. आता हे बघा, मायकल ब्लूमबर्गचा रिपोर्ट होतो. ते हे जे ब्लूमबर्ग आहेत, मायकल ब्लूमबर्ग, हे सुद्धा एक यहुदी आहेत. हे सुद्धा अमेरिकेत राहतात. म्हणून जो बायडन हे सगळं करतायत. ज्यूमधले 6 नंबरचे सर्वात रिचेस्ट जर फोर्ब्सच्या यादीनुसार मायकल डेल. आता डेल म्हटलं की आपल्यासमोर येतं डेल कंपनीचे आपण कम्प्युटर्स वगैरे किंवा लॅपटॉप वगैरे वापरतो. हे यहुदी आहे. हे आपल्या सगळ्यांचे लाडके मार्क झुकरबर्ग तर कोणाला माहिती नाही आहे. हे फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळे ते आता चालवत आहेत. हे सुद्धा कोण आहेत? यहुदी आहेत. ह्या सगळ्या यहुदींना वाचवण्यासाठी किंवा हे सगळे आपला देश सोडून जाऊ नये म्हणून हे जो बायडन आता तिथे पोहोचलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हे लोक या अमेरिकेला पैसा कमवून देतात, त्यामुळं हे सगळ्या यहुदीसाठी अमेरिका नेहमी किंवा पश्चिम देश पुढे येतात. हे लक्षात ठेवलं.
आता आपल्याला कळालं असेल की हे सगळे यहुदीला एवढं काम होतं देतात, तर हे वेस्टर्न कंट्रीजमधले जे देश आहेत, जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, त्या तिथे कंपनीमध्ये एवढ्या मोठमोठ्या पैशावर काम करत असतात, एवढ्या मोठमोठ्या कंपनीमध्ये ती लोकं काम करत आहेत. पण युद्ध चालू झाल्यावर या लोकांना ह्या देशातील लोकांना जर युद्धासाठी जायचं असेल तर त्यांना पैसे देतात आणि पाठवतात युद्धाला. हे यहुदी जे अमेरिकेमध्ये आहेत ते पोहोचतील न पोहोचतील युद्धाला ती नंतरची गोष्ट आहे. पण अमेरिकेचे अध्यक्ष हे जो बायडन अगोदर तिथे पोहोचलेले आहेत. कारण ही लोकं जोपर्यंत आपल्याला पैसा कमवून देत आहेत, कारण या देशांना कुठलाही देश आपल्याकडे बोलू शकतो आणि हे कधीही तयार होऊ शकतात, हे जो बायडनला चांगलं माहिती आहे. म्हणून हे काय करतात, यहुदी लोकांना, ज्यू लोकांना म्हणजेच इस्रायलला मदत करण्यासाठी शस्त्रास्त्र पुरवठा असेल, युद्धामध्ये कोणत्याही ठिकाणी जायचं असेल, काही मदत असेल तर ते हे यहुदी लोकांना जो बायडन द्यायला नेहमी तयार असतात. हा पहा, या ठिकाणी तुम्हाला इस्रायलचा नकाशा मी तुम्हाला दाखवलेला आहे. गाझापट्टी, वेस्ट बँक हे सगळं तुम्हाला दिसतंय. यामध्ये आपण जर बघितलं तर जगामध्ये 1.5 करोड, 1.5 करोडच्या आसपास कोण आहेत, यहुदी आहेत. त्यापैकी 78 ते 80 लाख लोक ही ज्यू जे आहेत ते इस्रायलमध्ये राहतात. त्यानंतर दुसऱ्या नंबरला 57 लाखाच्या आसपास अमेरिकेमध्ये राहतात आणि जवळजवळ 8000 हे भारतामध्ये सुद्धा राहतात. त्यापैकी बऱ्यापैकी लोक हे जे ज्यू आहेत ते मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण बघितलं तर त्यांचा जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जे आपण सेवा किंवा उत्पादनाच्या स्वरूपात जे आपण टोटल देशाच्या जमिनीच्या भूभागामध्ये जे कमवतो, एक तर गुड्सच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात किंवा सर्व्हिस, म्हणजे डॉक्टर करतो ती सर्व्हिस, शिक्षक शिकवतो ते सर्व्हिस, ह्या सगळ्या सर्व्हिसेस आणि वस्तूमध्ये जे आपण तयार करतो, तर ह्या इस्रायलच्या 6 ते 7 पट आपण मोठे आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. 6 ते 7 पट मोठे आहेत म्हटल्यावर आपल्याला वाटलं असेल वा आपण इस्रायलपेक्षा खूप मोठे आहेत. पण त्यांच्या किती पट आपली लोकसंख्या आहे बघा. त्यांचे 1 करोड पण नाही आहेत आणि आपण 140 करोड आहोत. किती पट जास्त आहोत. त्या दृष्टीने ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. जीडीपीच्या बाबतीत जर आपण विचार केला ते आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत. आपण प्रायमरी सेक्टरमध्ये ते कुठे काम करतात, हिरामध्ये डेव्हलपमेंट आहे, म्हणजे हिरांना हे पडण्यासाठी किंवा चिप बसतात मोबाईलमध्ये वगैरे, हे सगळ्या मोठमोठ्या टेक्नॉलॉजी किंवा याच्यामध्ये ते रिफाईंड तेल करून वापरतात. मेडिकलमध्ये आहे, टेक्नॉलॉजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे डेव्हलप झालेल्या आहेत. हे म्हणजे ज्यू लोक जे आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःला डेव्हलप केलं आहे की प्रत्येक क्षेत्रात फक्त त्यांनी एकच चूक केली होती हिटलरच्या काळामध्ये. त्यानंतर त्यांच्याकडून कुठलीही चूक आपल्याला झालेली दिसत नाही. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःला डेव्हलप केलं आहे की जगाच्या पातळीवर जर विचार केला, एवढूसा असलेला देश, जर स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये जर विचार केला, त्यांच्याकडे 20,000 स्क्वेअर एवढा एरिया आहे आणि भारताकडे 32,87,000 एवढा स्क्वेअर फूट एरिया आहे. तर आपल्यापेक्षा ते कितीतरी नंबर नाही. त्यांच्याकडे आपण जरी 4 नंबरला फॉरेक्सला असलो तरी ते 18व्या नंबरमध्ये फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे परकीय चलन त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा आहे. याचा अर्थ की त्याच्यातील लोक एवढे डेव्हलप आहेत, ती परदेशात जेवून काम करतात आणि तिथला पैसा आपल्या देशात पाठवतात. आपण याचा विचार केला पाहिजे. त्यांच्याकडे जमीन असलेली जमिनीपैकी 2.4% फॉरेस्ट आहे आणि 20% त्या ठिकाणी कृषी करू शकतात. आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती चालते. आणि इस्रायलमध्ये नेगेव नावाचं, या ठिकाणी इस्रायलच्या जस्ट खाली तुम्हाला नेगेव म्हणून ठिकाण दिसत असेल, ते नेगेव नावाचं एक डेझर्ट आहे, म्हणजे वाळवंट आहे, ज्या ठिकाणी ते आपण शेती वगैरे करू शकत नाही. तर इस्रायलने त्या ठिकाणी सुद्धा शेती केलेली आहे. राजस्थान सरकार जेव्हा राजस्थानमध्ये आपल्याकडे वाळवंट आहे, त्यामुळे तिथलं सरकार इस्रायलमध्ये पाठवून शेतकऱ्यांना तिथं तंत्रज्ञान शिकण्यासाठी पाठवत होते. त्यांनीच ते आपल्याला दिलेली टेक्नॉलॉजी, ड्रिप एज्युकेशन असेल किंवा ते ठिबक सिंचन असेल, एका फक्त मुळांना पाणी जाण्यासाठी, किंवा तुषार सिंचन असेल, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपण कुठून शिकलो आहे, तर इस्रायलकडून. ह्या सगळ्या गोष्टी आपण इस्रायलकडून शिकलो. आपण जर त्याच्या फेसवर बघून नुसतं लॉक उघडतं आपलं, ते सुद्धा इस्रायलची देणगी आहे. मोबाईलचा लॉक काढतो, त्यानंतर हे 3 कॅमेरे आपल्याला पाठीमागे जे दिसतात ते सगळे इस्रायलची देणगी आहे. फार मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतःला डेव्हलप केलेला आहे. 39 डेव्हलप्ड ज्या कंट्रीज आहेत त्यामध्ये आपलंसुद्धा नाव नाही, यामध्ये सुद्धा इस्रायलचं नाव आहे. त्यासाठी इस्रायल हे खूप महत्त्वाचं असल्यामुळे अमेरिका असेल किंवा इतर वेस्टर्न कंट्रीज असतील, ते सगळे इस्रायलला सपोर्ट करतात. शेवटी जाता तुम्हाला सांगतो, जे आईन्स्टाईन होते हे सुद्धा यहुदी होते. हॅरी पॉटर ज्यांचं नाव आपण ऐकतो, हॅरी पॉटरसुद्धा यहुदी आहेत. आणि नोबेल पुरस्काराचा जर विचार केला तर आजपर्यंत भारताला 12 नोबेल प्राईज मिळालेले आहेत आणि इस्रायलला 13. त्याच्यातसुद्धा ते बुद्धिमत्तेसुद्धा एवढे पुढे आहेत. आपल्याकडे 140 करोड कुठे आणि 98 लाख कुठे, याचा विचार आपण केला पाहिजे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.